तर आता आपण पाहणार आहोत कॅनव्हामध्ये ग्रेडियंट वापरून आपण आपलं डिझाइन कसं आणि सुंदर बनवू शकतो. ठीक आहे. जर आता तुम्ही बघाल, मी आता ह्या माझ्या कवितेवरती काम करत आहे. ठीक आहे. आणि ही कविता मला या फोटोवरती मला हवी आहे. आता जर तुम्ही बघाल तर मला ब्लॅक फॉन्ट छान वाटतो इथे, परंतु तो ब्लॅक फॉन्ट आहे ना, तो एवढा उठून दिसत नाही आहे. ठीक आहे. सो ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट हायलाईट करायची असेल, ठीक आहे, तर आपण त्यावेळी ग्रेडियंट वापरतो. ठीक आहे. सो आपण इथे ग्रेडियंट जर आपण इथे हे केलं, ठीक आहे, फॉन्टमध्ये आहोत आपण, सॉरी, आपल्याला एलिमेंटमध्ये जायचं आहे. ठीक आहे. आणि आपण ग्रेडियंट टाईप करू. ठीक आहे. तर आता आपल्याकडे हे काही ग्रेडियंट आहे. ठीक आहे. तर आपण काय करू की आपल्याला सेंटरला असणारा हवा आहे. ठीक आहे. तर आपण सेंटरला असणारा, मला वाटतं हा आलेला आहे बघा, है ना. तर हा जर मी माझ्या शब्दांच्या इथे घेतला तर ते ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन आणि उठून दिसतंय, बरोबर. तुम्ही अशा पद्धतीने ग्रेडियंट वापरू शकता तुमच्या तुमचं जो डिझाईन आहे ते आणि सुंदर बनवण्यासाठी. ठीक आहे. हे अशा पद्धतीने पण घेऊ शकता तुम्ही, जसं तुम्हाला हवं तसं. ठीक आहे. आणि एक दाखवतो तुम्हाला की ग्रेडियंटचा वापर आणि कसं करू शकतो. ठीक आहे. तर आता समजा मला काय करायचं आहे की मी एक एलिमेंट घेतो, फोटोमध्ये कसं वापरायचं. ठीक आहे. सो मला मॅन, ठीक आहे, आता मला हे हवं आहे. ठीक आहे. सो मी हा मॅन घेतला इथे. आता मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं. ठीक आहे. आता मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर, ठीक आहे, आता हा इथे आहे. ठीक आहे. आता मला ह्याला थोडं तेज दाखवायचं आहे. ठीक आहे. तर मी पुन्हा काय करेल, ग्रेडियंटमध्ये जाईल. आणि मी बघेल की मला एखादा गोल्डन ग्रेडियंट हवा. ठीक आहे. की मला असं थोडं त्याला तेज दाखवता येईल. ठीक आहे. हा दिसतोय गोल्डन, हा आपण घेतला. ठीक आहे. हा इथे ठेवला. ठीक आहे. Alt 1 दाबलं आपण आणि आपण पोझिशन जी आहे ती चेंज केली आहे ना. आता त्याच्या भोवती आपल्याला, जर तुम्ही पाहाल तर एक आपल्याला तेज दिसतंय ना, छान दिसतंय ना. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ग्रेडियंटचा वापर करू शकता, है ना, तुमच्या डिझाईनमध्ये.